हाय फ्रेंड्स. आपण डेरिव्हेटिव्हची एक्सरसाइज 1.2 कंप्लीट झालेली. आता आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करणार आहे. 1.3 मध्ये लगभग सगळे एक्झाम्पल हे लॉगरिथमिक आणि इम्प्लिसिट फंक्शनचे. ओके, त्यातले आता क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे सगळं लॉगच्या बेसवर एक्झाम्पल्स आहे. आणि नंतरचे एक्सरसाइज नंतरचे क्वेश्चन नंबर 3 हा इम्प्लिसिट फंक्शन आहे. आणि नंतर 4-5 हे कंबाईन आहे लॉगरिथमिक आणि इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल्स आहे. ओके, तर लॉगचे जे एक्झाम्पल आहे एकदम इझी एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की लॉग कधी घ्यायचा, दॅन अँटी लॉग कधी घ्यायचा, किंवा आपल्याला स्प्लिट लॉगच्या प्रॉपर्टी यूज करून आपल्याला एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता हे पहिलं म्हणजे एक तुम्हाला आयडिया आली पाहिजे. त्यानुसार तो मग नंतर लॉगचे एक्झाम्पल खूपच सोपे असतात ॲज कम्पेअर टू जे आपण अगोदर एक्झाम्पल बघितले ना, इन्व्हर्सी वगैरे. त्यापेक्षा लॉगचे एक्झाम्पल खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात. ओके, तर आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहे. पण लक्षात घ्या, लॉगची एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर लॉगच्या काही प्रॉपर्टीज माहीत पाहिजे तुम्हाला. लॉगच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल सी, एक तर तुम्हाला माहिती पाहिजे की लॉग ई ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. दॅन सेकंड, जर समजा लॉगमध्ये दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल, लॉग एम इंटू एन, तर त्याचं काय बनतं, लॉग एम प्लस लॉग एन. ओके, ॲडिशन होतं त्यांचं. जर दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर त्यांचं ॲडिशन होतं, लॉग एम प्लस लॉग एन. दॅन सेकंड, जर दोन फंक्शन डिव्हिजनमध्ये असेल तर त्याचं काय होतं, सबट्रॅक्शन होतं. दॅरफॉर लॉग एम मायनस लॉग एन हे सबट्रॅक्शन होतं. हे लॉगच्या प्रॉपर्टीज, बेसिक प्रॉपर्टी. आणखी पण अगोदर भरपूर प्रॉपर्टीज बघितल्या आहेत लॉग अँटी लॉग या दॅन बेसमध्ये वगैरे. पण ह्या एक्सरसाइजमध्ये तर ॲटलिस्ट नाही लागणार. ह्या दोन माहीत असल्या तरी भरपूर आहे. ओके, आणखी एक तर एक लॉगची प्रॉपर्टी लागणारी ती कोणती म्हणजे लॉग एम रेस टू एन असेल तर त्याला आपण कसं लिहितो, एम इंटू लॉग एन. म्हणजे ही पॉवर जी असते ती समोर येते, इथं चुकलं, एन इंटू लॉग एम या टाईपचं. ही एक थर्ड प्रॉपर्टी तुम्हाला यूज होईल एक्झाम्पलमध्ये. या तीन प्रॉपर्टी लक्षात ठेवा. सिम्पल आहे. जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल दोन फंक्शन तर ते जर आपण स्प्लिट केल्यानंतर लॉग दोन्ही पण याला जाऊन ॲडिशन बनतो. जर डिव्हिजनमध्ये असेल तर त्याला सबट्रॅक्शन म्हणेल, आणि रेस टू असेल तर हा पुढे कॅरी फॉरवर्ड आहे. ओके, इझी, यानुसारच एक्झाम्पल आहे. चलो, एक्सरसाइज 1.3 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल लिहितो मी. एक्झाम्पल हे खूप लेंदी असणार आहे लॉगचे, कारण की सी, आपल्याला ज्यावेळेस आपण लॉग फंक्शन असतो, दोन्ही साईडला लॉग घेतल्यानंतर लॉग वाय बनतो. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/y, किंवा आणि इंटू डी वाय बाय डी एक्स, कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. ज्यावेळेस आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो तेव्हा लॉग 1/y काय करतो, 1/y हा डी वाय बाय, फॉर एक्झाम्पल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टूच्या ह्या साईडला मल्टिप्लाय होतो. त्यामुळे क्वेश्चन ऑलरेडी वाय जो असतो क्वेश्चन तो आपल्याला परत लिहावं लागतं. मी एक्झाम्पल घेतो मग तुम्हाला आयडिया येईल की कसे लेंदी असतात एक्झाम्पल. चलो, फर्स्ट एग्जाम्पल, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन नंबर वन, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर, हा एक्सरसाइज लिहितो, एक्सरसाइज 1.3. क्वेश्चन नंबर 1, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट एग्जाम्पल लिहितो. फर्स्ट, y is equal to x plus 1 the whole square upon x plus 2 the whole square आणि x plus 3 the raised to 4. आता काय करतो, बोर्डला मी ऑलरेडी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू, म्हणजे आपल्याला लेंदी असल्यामुळे कळेल की आपण हाफ इधर लिहिलं, आपण हाफ कंटिन्यू इकडे करू. ओके, तर बघा फंक्शन बघा, या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला या पूर्ण एक्सरसाइज मध्ये भेटणार आहे. सी, y इज इक्वल टू x प्लस 1 द होल स्क्वेअर रेस टू y प्लस 2 द होल स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू x प्लस 1 द होल स्क्वेअर अपॉन x प्लस 2 द होल स्क्वेअर इंटू x प्लस 3 द होल स्क्वेअर. या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला लॉगना सॉल्व्ह करायचे. आता कसं सॉल्व्ह करणार,
या टाईपच्या एक्झाम्पलला आपल्याला डायरेक्ट सॉल्व फॉर्म्युले बघा, क्वेश्चन बघितलं कळलं पाहिजे की हा आपण एक तर फॉर्म्युले बेस नाही करू शकत नाही. आतापर्यंत आपण काय बघितलं, एक तर डायरेक्ट बघितलं. आता सॉल्व करण्याची मी मागचे पण मेथड यूज करून तुम्हाला सांगतो की आपण क्वेश्चन कोणत्या यानं सॉल्व करायचा आपल्याला तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सी, आपण पहिले स्टार्टिंग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं बघितले, ज्यामध्ये dy/dx डायरेक्ट करायचा, तो आपल्याला डायरेक्ट करता येणार नाही. देन u/v मेथड याला लागू होईल, पण कसं u/v डायरेक्ट u/v म्हणजे u/v किंवा u/v करता येईल, पण काय होईल, हा सेपरेट करावा लागेल. इथे डबल u/v हा लेंदी आणखी लेंदी बनेल. त्यामुळेच आपल्याला अनदर मेथड दॅट इज लॉग मेथडनं सॉल्व करायचं आहे. हां, देन आपण बघितलं तर इन्व्हर्स यात यूज होणार नाही. देन आपण बघितलं तर फॉर्म्युले तर बनत नाही आपले. देन बघितलं तर सबस्टिट्यूशन पण बनत नाही. तर त्यामुळे लास्ट एक ऑप्शन राहतो आपला टेकिंग लॉगचे मेथडनं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सी, आता कसं सॉल्व करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, ओके. हा वायचा काय बनेल, लॉग वाय इज इक्वल टू लॉग मध्ये हे जे फंक्शन आहे कम्प्लीट लॉग मध्ये लिहा, दॅट इज 1+1 द होल स्क्वेअर अपॉन x+2 द होल स्क्वेअर इंटू x+3 द होल स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, मी काय केलं, दोन्ही साईडला लॉग घेतला, याला लॉग घेतला, एक लॉग. आता जी ही ब्रॅकेट जी आहे याला मी ओपन करतो, म्हणजे काय होईल माझा, सी इथे माझा लॉग आहे, समजून सांगतो हा, इथे एम आहे अपॉन इथे एन आहे आणि इथे पी आहे, अशा टाईपच्या या टाईपचं फंक्शन मध्ये. तर लॉग बघा, तुम्हाला सांगितलं की लॉग हा फंक्शन काय डिव्हिजन मध्ये, म्हणजे हे दोघांमध्ये काय होईल, सबट्रॅक्शन होईल. म्हणजे ज्यावेळेस लॉग दोन्ही पण याला जाईल तर लॉग एम आणि जो डिनॉमिनेटर मध्ये हा मायनस मध्ये बनेल आणि लॉग हे दोघांचं मल्टिप्लिकेशन तसंच राहील, बरोबर. तर आता हे ब्रॅकेट आपण बाजूला घेतलं, हे ब्रॅकेटमध्ये आता आणखी दोन फंक्शन आहे, लॉग हे दोन्ही पण साईडला जाईल, म्हणजे लॉग एम मायनस लॉग. पण ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुम्ही अगोदर त्याला ब्रॅकेटमध्ये द्या, कारण की बघा ज्यावेळेस आतमध्ये प्लस साईन येईल कोणती, फॉर एक्झाम्पल आता हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये, दॅरफोर लॉग एन प्लस लॉग पी, बरोबर. ज्यावेळेस आता हे ब्रॅकेट ओपन केलं, मी ब्रॅकेट ओपन हे आतमधलं ब्रॅकेट ओपन केलं, तर ही मायनस साईन याला जाईल आणि हा मायनस बनेल. आपलं कसं बनेल फायनल आन्सर, दॅट इज लॉग एम मायनस लॉग एन मायनस लॉग पी. अंडरस्टूड, एकदम इझी आहे बघा. पहिले या दोघांमध्ये डिव्हिजन आहे एम आणि ह्या कम्प्लीट एक फंक्शन मध्ये डिव्हिजन आहे, लॉग एम एन बाय लॉग एम बाय एनची आपण प्रॉपर्टी यूज केली, दॅट इज लॉग एम मायनस लॉग एन ची प्रॉपर्टी यूज केली, बरोबर. यामध्ये दोघांमध्ये मायनस झालं, पण हे आतमध्ये पण दोघांचं सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे हे दोघांचं प्लस मध्ये बनलं. म्हणजे कोणती प्रॉपर्टी यूज केली परत, दॅट इज लॉग एम इंटू एन इज इक्वल टू काय, लॉग एम प्लस लॉग एन ही प्रॉपर्टी यूज केली. मग ब्रॅकेट ओपन केल्यानंतर ही मायनस यायला जाईल आणि हे तिन्ही पण काय बनेल, मायनस बनेल. आणि ह्याच मेथडनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. कन्सेप्ट समजला. चलो, फक्त ज्यावेळेस तुम्ही ब्रॅकेट ओपन करता त्यावेळेस साईनवर लक्ष ठेवायचं, कारण की ज्यावेळेस ब्रॅकेट ओपन करता साईन मल्टिप्लाय केल्यानंतर काहीच्या व्हॅल्यू चेंज होतात, जसं की आता इथे चेंज होईल. therefore log using log both sides, therefore log y is equal to log of काय बनेल हा, log x plus 1 the whole square minus log of x plus 2 the whole square, ओके. मग मल्टिप्ली हे ब्रॅकेटमध्ये इंटू लॉग ऑफ, याला पहिला आणखी एकदा मल्टिप्लिकेशन मध्ये देऊ, लॉग ऑफ लॉग मध्ये लॉग एक्स प्लस 3 raised to 4, ओके. ब्रॅकेट कम्प्लीट.
आता याला ओपन करूया. therefore log y इज इक्वल टू log of x plus 1 the whole square minus log of x plus 2 the whole square minus log of x plus 3 raised to 4n. आता जे पॉवर आहे रेस टू द आहे, लॉगची आणखी प्रॉपर्टी काय आहे, लॉगच्या जिथं वर असतं जे फंक्शनच्या जे रेस टू असतं ते पुढे येईल. therefore log y is equal to 2 log of x plus 1 minus 2 log of x plus 2 minus 4 log of x plus 3. आता differentiate with respect to x, differentiate with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 by y, log चा डेरिव्हेटिव्ह 1 by y into dy by dx आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x असतो. पण y फंक्शन हा कंपोजिट फंक्शन म्हणजे log y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 by y into derivative of this composite function that is dy by dx. Understood? यामुळे dy by 1 by y into dy by dx into 2 हा मल्टिप्लिकेशन मध्ये into बघा 1 upon that is 1 upon log x चा डेरिव्हेटिव्ह काय log x plus 1, x काय x plus 1, therefore log x plus 1 into derivative of this x plus 1 कंपोजिट फंक्शन आहे ना, त्यामुळे x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय that is 1 आणि हा कॉन्स्टंट आहे therefore 0 multiplied by 1 राहतो then 2 into log multiplied by 1 upon log that is x plus 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग हे कंपोजिट फंक्शन आहे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus 2 काय आहे 1 येतं आणि हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0 येतं. -4 into -4 upon okay -4 upon log x plus 3 काय आहे that is the log 1 upon x plus 3 ओके x plus 3 आणि हे कंपोजिट फंक्शन आहे तुमचं, तर कंपोजिट फंक्शनचा x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 येतं. आता व्यवस्थित लिहितो therefore dy by 1 by y व्यवस्थित लिहिण्याची हा y काय करेल, हा y इकडे जाईल माझा, therefore dy by dx is equal to y हा डिव्हिजन मध्ये वर केल्यानंतर मल्टिप्लाय होईल 2 into 1 काय बनेल 2 upon x plus 1 minus 2 upon x plus 2 and minus 4 upon x plus 3. बरोबर ठीक आहे इथपर्यंत आलं. आता काय करता येईल, हे काही कॉमन घेता येईल का ब्रॅकेटमध्ये, 2 कॉमन घेता येईल आणि हा y ची व्हॅल्यू बघा, y ची व्हॅल्यू काय आहे फंक्शन मध्ये ऑलरेडी तशीच व्हॅल्यू लिहायची y ची व्हॅल्यू. अंडरस्टूड? फंक्शन मध्ये जी व्हॅल्यू पाहिजे ती तसंच लिहायची. चलो y ची व्हॅल्यू लिहितो मी इथं therefore dy by dx is equal to y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू काय आहे that is the x plus 1 the whole square upon x plus 2 the whole square upon x plus 3 raised to 4. बरोबर आणि into bracket काय आहे, into bracket that is 2 upon x plus 1 minus 2 upon x plus 2 and minus 4 upon x plus 3. बरोबर x plus 3 ब्रॅकेट क्लोज. आता याच्यामध्ये 2 कॉमन घेऊ आपण, याच्यामध्ये 2 कॉमन घेता येईल ना आपल्याला, तर याच्यामध्ये 2 कॉमन घेतो मी. ओके therefore dy by dx जर इथपर्यंत लिहिलं तरी पण आन्सर बनेल. ओके म्हणजे एवढं लिहिलं तरी पण ओके इनफ आहे. पण समजा जर क्वेश्चन संपला आणखी सिम्प्लिफाय करायचं तर करू शकताय. dy by dx 2 into x plus 2 the whole square upon x plus 2 the whole square x plus 3 raised to 4 into bracket 2 कॉमन घेतल्यानंतर 1 upon x plus 1 minus 1 upon x plus 2 and minus 2 upon x plus 3. बरोबर हा झाला माझा फायनल आन्सर. चलो लिहून घ्या. फर्स्ट एग्जाम्पल लिख के लो.
सेकंड एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल झालं इझी होतं, फक्त लेंदी काय बनेल कारण वायची व्हॅल्यू आपल्याला ही वायची म्हटलं ना तुम्हाला क्वेश्चनमध्ये ही वायची व्हॅल्यू आपल्याला परत फिल करावी लागते, त्यामुळं क्वेश्चन थोडंसं आन्सर थोडंसं लेंदी बनेल, पण स्टेम खूप इझी आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे? सेकंड y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 4x minus 1 upon 2x plus 3 and 5 minus 2x the whole square. Okay. See, सेम मेथड लॉगच्या प्रॉपर्टी यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. पहिले तर बघा इथे क्यूब रूट आहे, बरोबर आहे ना. हे क्यूब रूट आपल्याला काय करून हटवायचं आहे, तर क्यूब रूटला कसं लिहितो आपण, स्क्वेअर रूटला कसं लिहितो, दॅट इज द स्क्वेअर रूट असेल तर म्हणजे स्क्वेअर रूटला आपण लिहितो डायरेक्ट स्क्वेअर रूट असाच असतो, आणि जर समजा इथे एक्स असेल तर स्क्वेअर रूटला कसं लिहितो, एक्स रेस टू 1/2 मध्ये लिहितो, म्हणजे जी रूट असेल तो आपण रेस टू करतो. समजा क्यूब रूट आहे तुमचा तर काय बनेल, आपण त्याला कसं लिहितो, एक्स रेस टू 1/3 लिहितो. त्याच टाईपच्या आपण हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू, म्हणजे क्वेश्चन कसं बनेल, y इज इक्वल टू क्यूब रूट हटून जाईल, याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो पूर्ण, याला 4x minus 1 अपॉन 2x plus 3 इंटू 5 minus 2x स्क्वेअर आणि कम्प्लीट रेस टू 1/3. अंडरस्टूड. क्यूब रूटला मी थोडं सिम्प्लिफाय केलं, बाकी काही नाही, क्यूब रूटला सिम्प्लिफाय केलं. ओके. आता बघा, आता लॉग घ्या. आता लॉग घेतल्यानंतर कसं बनेल माझं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, therefore हे काय बनेल, log y is equal to log of a function complete, that is 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x होल स्क्वेअर कंप्लीट रेस टू 1/3. आता बघा लॉगची ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे ना, लॉग जर रेस टू असेल तर ती पुढे येईल, दॅट इज लॉग m रेस टू n असेल तर आपण त्याला काय लिहितो, हा n जो आहे तो पुढे येतो, दॅट इज n इंटू लॉग m या प्रकारे लिहितो. हे 1/3 पुढे घेऊ, therefore log y is equal to 1/3 log of the complete bracket, that is the 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x होल स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. आता 1/3 पुढे आलेला आहे. आता हा लॉग आतमध्ये द्या, म्हणजे ह्या फंक्शनला द्या, कसं बनेल माझा, log y इज इक्वल टू 1/3 कॉमन घ्या, ओके 1/3 पुढेच घ्या, इंटू लॉग ऑफ 4x minus 1. ओके, हे दोघांचं दोन याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये म्हणजे मायनस ब्रॅकेटमध्ये द्या, ओके, आणि लॉग ऑफ हे काय 2x plus 3 आणि दोन मल्टिप्लिकेशन मध्ये, therefore प्लस लॉग ऑफ 5 minus 2x द होल स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. परत सांगतो, हे दोन डिव्हिजन मध्ये त्यामुळे मायनस घेतली मध्ये, हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये त्यामुळे प्लस घेतली, पण ज्यावेळेस मी ब्रॅकेट ओपन करेल त्यावेळेस ही जी प्लस साइन आहे याला मल्टिप्लाय होईल आणि इथे मायनस साइन बनेल. आता मी ब्रॅकेट ओपन करतो, therefore log y is equal to 1/3. आता ब्रॅकेट ओपन केल्यानंतर हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर नंतर 1/3 कंप्लीट याला मल्टिप्लाय करू, therefore 1/3 इंटू लॉग ऑफ 4x minus 1 minus log of 2x plus 3, okay, then minus log of 5 minus 2x raised to square. आता हे 1/3 कंप्लीट याला मल्टिप्लाय होईल, therefore फंक्शन काय मिळेल, therefore log y is equal to 1/3 log of 4x minus 1 minus 1/3 log of 2x
2x plus 3 minus 1 by 3 log of 5 minus 2x raised to 2. ओके, आता बघा रेस्ट पॉवर कशाला आहे, फक्त ही 2 आहे, ही 2 मी आता डायरेक्टच पुढे घेतो. ही स्टेप थोडं कमी करतो. ही 2 मी काय करतो, रेस्ट 2 आहे ना, तर ही 2 पुढे घेतो, म्हणजे काय बनेल माझं 2/3 बनेल. ओके, चलो आता टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, differentiate with respect to x, therefore differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह 1 log y चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल 1 by y log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y into dy by dx is equal to derivative of log 4x minus 1 काय बनेल, that is log 4x minus 1 म्हणजे 1 upon 1/3 तसंच into 1 upon ही जी 4x minus 1 into derivative of 4x minus 1. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतो 1/x, म्हणजे x काय आहे 4x minus 1 आणि हा 4x minus 1 कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे परत एकदा डेरिव्हेटिव्ह 4x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 4x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह 4, बरोबर आहे ना. ओके, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, त्यामुळे 4 आणि मायनस हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं 0 बनेल, त्यामुळे फक्त याचा 4x minus 1 डेरिव्हेटिव्ह 4 आहे, तर मल्टिप्लाइड बाय 4. देन सेकंड मायनस, आता बघा सेकंड मायनस 1/3 into derivative of log 2x plus 3, that is 1 upon 2x plus 3 into derivative of 2x plus 3 काय आहे, into derivative of 2x plus 3 2. ओके, मायनस 2/3 तसंच into derivative of 1 upon 5 minus 2x into derivative of 5 minus 2x. 5 चा डेरिव्हेटिव्ह काय कॉन्स्टंट आहे 0 आणि इथे मायनस आहे ना, त्यामुळे मायनस आहे, त्यामुळे मायनस मध्ये येईल आन्सर, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, -2 आन्सर येईल, -2 आन्सर येईल, मल्टिप्लाइड बाय 2 करतो आणि मायनस मायनस काय बनेल तुमचं प्लस बनेल, याचं साइन चेंज करतो. ओके, लक्षात घ्या, बी केअरफुल. आता आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल, आता बघा, आता इथे बघा आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल. सिम्प्लिफाय आता काही कट होतं का, 2 नाही होत. चलो फिर therefore dy by dx, आता थोडंसं व्यवस्थित ठेवूया, dy by dx इज इक्वल टू y पुढे मल्टिप्लाय, एक तर 1/3 कॉमनच काढून घेऊ, 1/3 आणि हा माझा y, हा जो क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इथं डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन 1y/3 इंटू ब्रॅकेटमध्ये दॅट इज 4 upon 4x minus 1, देन मायनस आणखी वर 2 कॉमन काढता येईल, 2, हा इथे 4 आहे, इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे, बरोबर ना, यातला 2 कॉमन काढता येईल, म्हणजे आणखी y 2y करू याला. ओके, 2y, मग हा इथं 4 काढल्यानंतर काय बनेल, तर 2 बनेल. चलो, त्या 4 अपॉन 2 राहील ना, मग 1 अपॉन बनेल, 2 कॉमन घेतलाय मी इथं, 1/3 पण कॉमन घेतलाय, दॅट इज काय बनेल माझा, दॅट इज 2x plus 3 प्लस यातला 2 बाहेर काढला ना, मग 2 राहिला फक्त इथं अपॉन, आणि हा 3 पण बाहेर घेतला, दॅट इज 5 minus 2x राहील. ओके, आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का, चल नाही, आता फक्त y ची व्हॅल्यू ठेवा, therefore dy by dx is equal to y ची व्हॅल्यू काय येते, y ची व्हॅल्यू दिस क्यूब रूट किंवा याला y ला सिम्प्लिफाय केलेली ही व्हॅल्यू ठेवा. ओके, दॅट इज काय, दॅट इज 2/3 तसंच इंटू y ची व्हॅल्यू काय 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x चा स्क्वेअर ब्रॅकेट, आणि ह्या कम्प्लीट ब्रॅकेट मध्ये जी ही टर्म आहे ती लिहा, दॅट इज 2 upon 4x minus 1 minus 1 upon 2x plus 3 आणि प्लस 2 upon 5 minus 2x ब्रॅकेट क्लोज, आणि माझं कम्प्लीट आन्सर. ओके, नोट डाऊन करा. चलो,
सेकंड एक्झाम्पल इझी येतो. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. Third example. Y is equal to y is equal to 2 raised to x square plus 3 raised to 3 by 2 into sine raised to 3 into 2x dot आणि 2x raised to 2. ओके, 2x raised to 2. चलो बघा आता, जरी कॉम्प्लिकेटेड वाटला तरी हा या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की लॉग न सॉल्व होते. तर तुम्हाला आता कसं फंक्शन आहे बघा, लॉग इन ब्रॅकेट m इंटू एन इंटू पी या टाईपचे एक्झाम्पल आहे. m म्हणजे आपला हा एक फंक्शन, डॉट म्हणजे मल्टिप्लाय n, आणि हा वाला p फंक्शन आहे. तर आपलं सिम्पल मेथड आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. ज्यावेळेस आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करू तो ओपन केल्यानंतर काय बनेल, दॅट इज प्लसमध्ये बनेल. म्हणजे याचं काय बनेल, इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n प्लस लॉग p बनेल. सेम प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. मग क्वेश्चन कसा बनेल, y इज इक्वल टू यूजिंग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, therefore क्वेश्चन कसा बनेल, y log y इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये लिहा जे सगळं प्रॉपर्टी जे आता एक्झाम्पल येते मोठं ब्रॅकेट टाकतो, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस्ट टू 2 3 by 2 into sine cube into 2x dot, that is 2 raised to x square ब्रॅकेट क्लोज. या टाईपचं एक्झाम्पल आहे. लॉग घेतला मी दोन्ही साईडला. आता काय होईल, लॉग आतमध्ये सगळ्या ब्रॅकेटमध्ये जाईल. तर काय बनेल, ओपन केल्यानंतर लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 रेज टू 3 by 2 प्लस लॉग ऑफ साइन क्यूब 2x प्लस लॉग ऑफ 2x रेज टू 2. ओके, असं टाईपमध्ये बनेल. आता लॉगची ही प्रॉपर्टी यूज करायची, दॅट इज द लॉग ऑफ m रेज टू n इज इक्वल टू काय, n इंटू लॉग m, ही प्रॉपर्टी यूज करायची. ओके, therefore log of y is equal to 3 by 2 ओके, लॉग y. आता ही पॉवर जी आहे ती पुढे घेऊ. therefore 3 by 2 log of x square plus 3 प्लस साइन, बघा नीट लक्षात घ्या, साइन स्क्वेअर 2x आहे. म्हणजे ही जी पॉवर असती ती पुढे घेऊ. साइन स्क्वेअर आहे, त्याला साइन स्क्वेअर 2x आहे. जेव्हा इथे साइनला स्क्वेअर असेल किंवा कॉसला स्क्वेअर असेल किंवा टॅन स्क्वेअर आहे तेव्हाच ही पॉवर पुढे येईल. पण समजा या अँगलला स्क्वेअर असेल, तर समजा फॉर एक्झाम्पल साइन एक्स स्क्वेअर असेल तर ही पॉवर पुढे येणार नाही. लक्षात घ्या, या टाईपचे एक्झाम्पल पासून सावध राहा. आहेच एक्झाम्पल ते. पण जर समजा कॉस स्क्वेअर एक्स किंवा साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर किंवा क्यूब किंवा रेज टू 4 असेल तर हीच पॉवर फक्त पुढे घ्यायची.
आणि जर अँगलला स्क्वेअर क्यूब वगैरे असेल तर ही पॉवर पुढे येणार नाही. ओके, लक्षात घ्या. ही जर चूक केली तर एक्झाम्पल चुकेल. बी केअरफुल. तो चलो, तुम्ही काय म्हटला की आप बोले इसको 3/2 लिखो. ठीक है, 3/2 ये फंक्शन आगे आएगा क्या बनेगा ये 3 इंटू लॉग ऑफ साइन 2x प्लस एक्स स्क्वेअर इंटू लॉग 2. बरोबर. आता काय करता येईल आपल्याला, डिफरन्शिएट, टेकिंग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह 1/y dy by dx is equal to 3/2 into derivative of log x, that is 1 upon x square plus 3 into derivative of x square plus 3, that is into 2x. बरोबर. then 3 upon log of ये log ला साइन लगाए, साइन 2x, साइन 2x डेरिव्हेटिव्ह इंटू कॉस 2x. आणखी पण हा कंप्लीट फंक्शन आहे, हा 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय बनेल, फक्त 2 प्लस therefore हा log 2 कॉन्स्टंट आहे, हा मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर, हा 2x बनेल. चलो आणखी काय करता है, सिंप्लिफाय. therefore 1/y इंटू dy by dx is equal to 3/2 आणखी इथे मल्टिप्लाय होईल, हे 2 गेलं, कट झालं. इथे काय राहतं फक्त, दॅट इज 3 अपॉन आणि हा x, 3x डिनॉमिनेटरमध्ये x स्क्वेअर प्लस 3 प्लस बघा 3 2 जा 6 आणि कॉस अपॉन टॅन, काय म्हणतो कॉस अपॉन टॅन, कॉट 2x प्लस लॉग ऑफ 2x आपण पहिले लिहू, दॅट इज 2x इंटू लॉग 2. आणखी काय घेता येईल का, कॉमन काही घेता येईल का, कॉमन याच्यामध्ये 2 इथे 3 आहे, 6 आहे, इथे नाही कॉमन घेता येईल. चलो therefore dy by dx is equal to हा y इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लाय बनेल, दॅट इज y इंटू दॅट इज 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 3 प्लस 6 cot 2x प्लस 2x log 2. therefore dy by dx is equal to log y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू ही वाली, दॅट इज x स्क्वेअर प्लस 3 रेज टू 3/2 इंटू साइन क्यूब 2x, साइन क्यूब 2x होता ना. ओके, चलो मल्टिप्लाइड बाय 2x स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये ही जी टर्म आहे दॅट इज खाली लिहिते मी, इंटू ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइड बाय 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 3 प्लस 6 cot 2x इंटू 2x प्लस 2x log 2. क्लिअर आहे. हे झालं माझं कम्प्लीट आन्सर. कम्प्लीट आन्सर कुठून, इथून झालं, हे माझं कम्प्लीट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 झाला. चलो क्वेश्चन नंबर 4. एग्जाम्पल सिंपल है, फक्त लेंदी है. चलो क्वेश्चन नंबर 4 रब करो इसको.
क्वेश्चन नंबर 4. सेम टाइपचे एक्झाम्पल आहे. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 रेज टू 3/2 अपॉन ब्रॅकेटमध्ये रूट एक्स प्लस 3 द होल स्क्वेअर होल क्यूब into bracket cos x raised to x, cos x raised to x. चलो ओके. चलो बघा, हे रूट कंप्लीट नाही आहे, फक्त रूट एक्स आहे, रूट एक्स आहे फक्त. काय आपलं पहिलं, दॅट इज युजिंग लॉग ऑन, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. एका बनेल लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ ए कंप्लीट ब्रॅकेट दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 रेज टू 3/2 अपॉन रूट x प्लस 3 होल क्यूब into cos x raised to x upon bracket complete. Therefore log y is equal to log of, आता काय बोलायचं, हे फंक्शन याला मल्टिप्लाय, therefore x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 रेज टू 3/2 हे काय बनेल मायनस डिव्हिजन मध्ये ना, मग याला ब्रॅकेट द्या कंप्लीट. ओके, मोठं ब्रॅकेट द्या. therefore log of हे दोन ब्रॅकेट that is root x plus 3 raised to 3, दोन मायनस मध्ये ना, मल्टिप्लिकेशन आहे तर प्लस मध्ये, प्लस प्लस लॉग ऑफ cos x रेज टू cos x, हे कंप्लीट ब्रॅकेट रेज टू x आहे ना, cos x रेज टू x नाही, हा cos रेज टू ए कंप्लीट ब्रॅकेट रेज टू x आहे असे आहे. ओके, therefore ब्रॅकेट क्लोज, log y इज इक्वल टू लॉग ऑफ ए 3/2 पुढे घेतो, आता स्टेप रिड्यूस करतो, 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस लॉग ऑफ हे 3 पुढे घेतो, 3 इंटू लॉग ऑफ रूट एक्स प्लस 3, हे याला मायनस होईल, मायनस आणि हे एक्स पुढे घेतो, therefore लॉग ऑफ कॉस एक्स. फक्त कॉस एक्स, एक्स रेज टू एक्स नाही आहे, ह्या पूर्ण कॉस एक्स रेज टू एक्स म्हणजे कॉस एक्स रेज टू एक्स आहे, त्यामुळे हा एक्स पुढे घेतला मी. ओके, चलो आता आणखी करायला काय सिम्प्लिफाय होईल, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं लेवल काय बनेल, वाय बाय 1/y dy बाय dx इज इक्वल टू 3/2 तसेच तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 लॉग, लॉगचा लेवल काय, दॅट इज जे लॉग लाटायचे ते खाली आहे, दॅट इज 1/x स्क्वेअर 2x प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 2x काय बनेल ते, दॅट इज 2x प्लस 2 मायनस 3 अपॉन log root x plus 3 into derivative of root x, that is 1 upon 2 root x minus, आता बघा इथे x log x आहे, x log x cos x आहे, बरोबर ना, मग हे दोन्ही पण याच्यामध्ये x आहे आणि इथे log cos x आहे, तर यामध्ये u इंटू व्ही रूल वापरायचा, कारण की दोन्ही पण फंक्शन आहे, u इंटू व्ही रूल वापरायचा. u इंटू व्ही रूल काय आहे, that is first function as it is, म्हणजेच काय, u into v is equal to u into derivative of dv by dx plus v into du by dx, म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. याला पण तसंच करू, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग कॉस एक्स काय 1 अपॉन
कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय आहे मायनस साइन एक्स प्लस प्लस काय बनेल तुमचं इथं प्लस प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज दॅट इज लॉग कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय 1 असेल. तर बघा हे मायनस याला गेल्यानंतर प्लस होईल. तर therefore 1 by y dy by dx is equal to 3 by 2 into 2x plus 2 upon x square plus 2x plus 2 minus 3 upon 2 root x into root x plus 3 minus हे प्लस बनेल साइन अपॉन कॉस काय म्हणतो tan x प्लस बघा याला हे मायनस याला नंतर मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय बनेल मायनस therefore log cos x. आता आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल काय सिम्प्लिफाय करता येईल का त्याला नाही. आपण आणखी पुढे एक्झाम्पल सॉल्व करू. therefore y इकडे मल्टिप्लाय करू therefore dy by dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेटमध्ये जे आहे टर्म कम्प्लीट तशीच लिहू. यात आणखी 2 बाहेर काढता येईल यामधून 2 बाहेर काढू आणि हा 2 आणि हा 2 कट होईल म्हणजे काय समजा 3/2 आहे ना मल्टिप्लाइड बाय 2 बाहेर काढला आणि राहिलं काय x प्लस 1 राहतो. हा 2 आणि 2 हा कट जातो. ओके मग राहिलो डिनॉमिनेटरमध्ये x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 मायनस 3 अपॉन 2 रूट x इंटू ब्रॅकेट रूट x प्लस 3 प्लस x tan x minus log of cos x. Okay, therefore dy by dx is equal to y into 3 upon x plus 1 upon x square plus 2x plus 2 minus 3 upon 2 root x into root x plus 3 plus x tan x मायनस हे मायनस डिनॉमिनेटर मध्ये हे जागा पुरत नाही म्हणून इथं लिहितोय मायनस लॉग कॉस एक्स. ओके आता y ची व्हॅल्यू लिहा therefore dy by dx इज इक्वल टू बघा इथे मायनस या मायनस झाल्यानंतर इथे कंटिन्यू केली कारण इथे जागा पुरत नाही लेंदी होतो. therefore dy by dx आता y लिहिलं तर आणखी पण जागा कमी पडणार आहे. therefore y इज इक्वल टू x square plus 2x plus 2 raised to 3/2 upon root of x plus 3 whole cube into cos x raised to x into जी complete bracket term है ना ही वाली term ती लिहा that is 3x plus 1 upon x square plus 2x plus 2 minus that is 3 upon 2 root x plus 3 plus x tan x minus log of cos x हे झालं तुमचं कंप्लीट आन्सर कुठून माझं हे वाला कंप्लीट आन्सर आहे. ओके लिख के ले लो. चलो नेक्स्ट एग्जांपल
फोर्थ झालं तर फिफ्थ एक्झाम्पल. लेक्चर चालू है, मतलब चालू ही पढ़ाई. पढ़ाई चालू है. बस बहुत मस्त है. क्वेश्चन नंबर 3 फिफ्थ. कैसे 3 आएगा ना पप्पा. नवीन मार्कर आहे. आणि हे भी घ्या, हे भी वाप. Fifth example, y is equal to x raised to 5 into tan cube 4x upon sin square 3x. Okay, same type चे example आहे. Taking log on both side, taking log on both side. Therefore log y is equal to log of bracket complete x raised to 5 tan cube 4x upon sin square 3x. ओके, आता बघे इथे दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे आणि हे दोन याला डिवाइड मध्ये, म्हणजे हे दोन प्लस होतील आणि हा मायनस होईल. Therefore log y is equal to log of x raised to 5 plus log of tan cube 4x minus log of sin square 3x. रेस्ट टू पॉवर पुढे घेतो. Therefore log y is equal to 5 log x then plus 3 into log 4x log tan 4x minus 2 into log sin 3x. चलो नेक्स्ट, differentiate with respect to x. Differentiate with respect to x 1 by y dy by dx is equal to 5 into log x चा डेरिव्हेटिव्ह काय, 5 into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x म्हणजे x प्लस 3 into log x चा डेरिव्हेटिव्ह काय into tan 4x into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan काय sec स्क्वेअर 4x into डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x चा काय 4 मायनस 2 into, बघा मी काय केलंय, tan log पहिले log चा डेरिव्हेटिव्ह घेतला, log 1 अपॉन tan 4x, नंतर हा सेक tan चा डेरिव्हेटिव्ह काय परत कंपोजिट फंक्शन आहे ना, त्यामुळे tan चा डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर आहे ना, sec स्क्वेअर, आणि हा पण 4x कंपोजिट फंक्शन आहे, दॅट मल्टिप्लाइड बाय 4 इंटू याला पण सेम करू, दॅट इज मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन sin 3x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos 3x आणि हा मल्टिप्लाइड बाय 3 कंपोजिट फंक्शन आहे ना. f1 by y dy by dx is equal to 5 by x प्लस, बघा आता 3 इंटू याला कसं सिम्प्लिफाय करायचं बघा आता, याला कसं सिम्प्लिफाय करता येईल, हे तुमचं 1 अपॉन हे 3 इंटू tan 4x आहे मल्टिप्लाइड बाय सेक स्क्वेअर 4x आहे असं आहे, आणि मल्टिप्लाइड बाय 4 आहे. हे 4 मी इथे पुढे घेतो, हे काय बनेल तुमचं इज इक्वल टू 4 3 जा 12. ओके,
मल्टिप्लाइड बाय हे सेक आहे. सेकला काय लिहितो 1 कॉस लिहितो. रेसिप्रोकल आहे ना. therefore 1 कॉस म्हणजे काय सेकचा दॅट इज द कॉस स्क्वेअर 4x बनेल. मल्टिप्लाइड बाय टॅन एक्सचा काय लिहितो साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स म्हणजे एक्स काय तुमचा 4x साइन एक्स अपॉन कॉस 4x बनेल. ओके बघा सिम्प्लिफाय कसं करतो मी. देन इथे बघा कॉस आणि हा कॉस कट होईल राहील काय म्हणजे 12 अपॉन इथे कॉस 4x इंटू साइन 4x राहील. बरोबर आहे. 12. देन याला आणखी पण सिम्प्लिफाय करायचं आहे. तुम्हाला कॉसचा फॉर्म्युला माहिती आहे बघा. याच्या पुढे पण आणखी थोडं सिम्प्लिफाय करता येईल. जर लॉजिक लावलं किंवा थोडंसं फॉर्म्युले रिकॉल केले किंवा थोडंसं थिंकिंग केलं तर याला मी समजा कसं लिहितो. माझा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. दॅट इज कोणता फॉर्म्युला साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा आहे. बरोबर. हा फॉर्म्युला जेव्हा इथे 2 असेल तर साइन थीटा म्हणजे हा थीटा सिंगल असेल आणि इकडे डबल असेल. बरोबर. पण इथे 4x आहे म्हणजे इथे हा काय बनेल माझा कॉस मल्टिप्लायमेशन ना म्हणजे कॉस आधी घेऊ शकतो काही फरक पडणार नाही. साइन 4x कॉस 4x आहे म्हणजे इथे तुमचा 4 आहे. म्हणजेच काय करावं लागेल मला इथे माझा सिंगल असल्यामुळे पुढे जर फॉर्म्युला दिला तर हा काय बनेल माझा साइन 4x बनेल माझा. कारण की याचा हाफ इथे असतो 2चा हाफ इथे म्हणजे मी इथे 4 लिहिला तिथे काय तुमचा 2 येईल. मग आणखी 2 नाही आहे पण आपल्या इथं 4 आहे. बरोबर ना. मग मला काय येईल माझा तो 8 थीटा येईल. 8 कॉस साइन 8 थीटा इज इक्वल टू साइन दॅट इज 2 इंटू साइन 4 थीटा इंटू कॉस 4 थीटा येईल. बघा कसं बघा हा अँगल थीटा आहे म्हणजे इथे डबल 2 आहे तर त्याचा अर्धा येतो हाफ असतो. 2चा हाफ आहे म्हणजे इथे 8 असायला पाहिजे तर याचा हाफ म्हणजे 4 बनेल. ओके. पण हा फॉर्म्युला आणण्यासाठी आपल्याला इथे 2 पाहिजे. इथे डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे का नाही. तर मी समजायला 2 न मल्टिप्लाय केलं आणि वर सेम आहे ना 2 न मल्टिप्लाय करून मी त्याला कट केलं. काय फरक पडणार आहे का नाही पडणार. पण माझा हा एक फॉर्म्युला म्हणला ना म्हणजे 2 कॉस 4x साइन 4x म्हणजे हा काय 2 साइन 4x कॉस 4x काय साइन 8 थीटा म्हणजे साइन 8x बनला माझा. याला मी रिप्लेस कसं करतो दॅट इज कारण 2 लागतोय त्यामुळे मी 2 इथे रिप्लेस केला आणि वर पण घेतला म्हणजे 2 कट होतं ना 2 कट होतो. पण मी फॉर्म्युल्यासाठी तो 2 ऍडजस्ट केलं तिथे पण वर पण मल्टिप्लाय केला त्याला. therefore हा वर काय बनला 24 अपॉन साइन 8x बनला माझा. ओके 24 अपॉन साइन 8x बनला. कोणती टर्म ही मधली टर्म. आता मधली टर्म मी डायरेक्ट इथं 24 अपॉन साइन 8x लिहितो. आता कशी आली तर मी ते एक्सप्लेन केलं. परत एकदा सांगतो सी साइन सेक स्क्वेअर 4x इंटू 4a हा 4 मी मल्टिप्लाय घेतला. पुढे सेकचा तुम्हाला माहिती कॉस आणि साइनचं सेकचं रिलेशन काय कॉस एक्स इज इक्वल टू 1 अपॉन सेक रेसिप्रोकल असतो तो सेक एक्स असतो. म्हणजे हा उलटा झाला कॉस इकडे मला 1 अपॉन कॉस लिहिता येतं म्हणजे मी याला डिनॉमिनेटर मध्ये घेतो कॉस 4x बनला आणि हा टॅन एक्सला मी साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिला. पण हा फॉर्म्युला आणण्यासाठी माझा हा इथे मला भेटला कॉस 4x साइन 4x लिहिला. पण फॉर्म्युल्यासाठी मला 2 लागतो आणि हा अँगल जो असतो साइन जो असतो हा 2 थीटा असला तर हा हाफ अँगल असतो म्हणजे पण मला इथे 4x आहे म्हणजे काय माझं इकडे डबल जाईल ना 4चा काय डबल काय 8 आहे यामुळे 8x म्हटला. तर मी इथे डायरेक्ट लिहितो ही टर्म दॅट इज काय येईल माझं 24 अपॉन साइन 8x. कसं आलं तर तिथे बघा therefore मायनस आता इथे काय लिहिता येईल कॉस अपॉन टॅन काय म्हणतो दॅट इज 2 हा इकडे मल्टिप्लाय केला 3 ला मल्टिप्लाय केला तो 6 बनला. कॉस अपॉन साइन काय बनला कॉट 3x. आणखी काय मल्टिप्लाय होतं का कॉमन होतं का नाही होत. चलो तर y 1/y इकडे गेल्यानंतर y मल्टिप्लाय मध्ये होईल. तर dy बाय dx इज इक्वल टू
y into bracket ही वाली that is the pi upon x plus 24 upon sin 8x plus minus 6 upon cot 3x. Therefore dy by dx is equal to y ची व्हॅल्यू काय, y ची व्हॅल्यू ही that is x raised to 5 tan cube 4x upon sin square 3x into bracket मध्ये that is 5 by x plus 24 sin 8x minus 6 cot 3x ही माझं कंप्लीट आन्सर. ओके, कॉपी कर केलेलं. चलो 6th एग्जाम्पल लेतो. होप 5th एग्जाम्पल कंप्लीट झालं. 6th एग्जाम्पल लेतोय. Sixth example, y is equal to x raised to tan inverse of x. Y is equal to x raised to tan inverse of x आहे. ओके, सेम आपण फंक्शन रेस टू फंक्शन असलं तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. therefore log y is equal to tan inverse of x, tan inverse of x raised to tan inverse of x raised to tan inverse of x असं आहे. ओके, काय बनेल माझं फंक्शन, therefore log x raised to tan inverse of x आहे इन ब्रॅकेट मध्ये. therefore काय स्प्लिट केल्यानंतर हा रेस टू आहे ना तो पुढे येईल. therefore log y is equal to tan inverse of x into log x. पण यामध्ये बघा tan इनवर्स ऑफ x आणि log x हे दोन्ही पण फंक्शन आहे, त्यामुळं आपण त्याला u इंटू व्ही रूलला सॉल्व्ह करू. कारण की फंक्शन डायरेक्ट बघा हे कॉन्स्टंट नाही आहे, याच्यामध्ये डायरेक्ट डिफरन्शिएट घेता येत नाही तुम्हाला, तर u इंटू व्ही रूल यूज करून आपण ते फंक्शन घ्यायचं. तर therefore आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर log y चा काय y 1 upon y into dy by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x into log x काय फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे tan इनवर्स ऑफ x असंच into डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x plus log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x that is 1 upon 1 plus x square. तर काय होईल आपलं, therefore dy by dx is equal to y ला मल्टिप्लाय करतो लगेच इकडं, that is tan inverse of x upon x plus log x upon 1 plus x square. y ची व्हॅल्यू ठेवा, therefore dy by dx is equal to y काय आहे तुमचा, that is x raised to tan inverse of x into bracket मध्ये that is tan inverse of x upon x plus log x upon 1 plus x square.
हे ब्रॅकेट कंप्लीट आन्सर फिनिश. इझी होतं. चलो 6th वाला पण कंप्लीट झालं आपलं. 7th वाला आता 7th वाला पण इथे कंप्लीट करतो. छोटे एक्झाम्पल. 7th वाला एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन x अपॉन x आहे. साइन x अपॉन x बरोबर. therefore बघा हे y इज इक्वल टू साइन x अपॉन x असलं तर हे x रेस टू x आहे. याला वेगळी मेथड आहे त्याला. म्हणजे हे फंक्शन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचं मी कसं करा ते सांगतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हेच आहे. पण हे 7x रेस टू कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू x आहे. त्यावेळेस आपण लॉग घ्यायचा. अंडरस्टूड. त्यावेळेस लॉग घ्यायचा. कारण हे एक्सलाच नाही फक्त हे साइन कम्प्लीट याला रेस टू एक्स आहे. therefore टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याचं काय आहे लॉग y is equal to log of sin x raised to x. therefore log y is equal to x into log of sin x. okay. हा function into function आहे. therefore using u into v that differentiate with respect to x. differentiate with respect to x. derivative of 1 by y dy by dx is equal to first function as it is into derivative of 1 by sin x. composite function है. therefore sin x derivative cos x plus काय है second function as it is log sin x into derivative of x is 1. okay. therefore आणि यहाँ cos and sin का बनेगा. therefore 1 by y therefore dy by dx is equal to cos upon sin का है. so cos upon sin का है cot x into cot x plus okay plus log sin x. therefore dy by dx is equal to y into bracket x cot x plus log sin x. therefore dy by dx is equal to y का है sin x raised to x into bracket x into cot x plus log of sin x the whole complete bracket. ओके. कॉपी करून घ्या. 6th वाला पण कंप्लीट झालं. इझी होतं. आता ॲज कम्पेअर्ड टू हिज एक्झाम्पल मी आता कोणतं आहे 7th आलं 8th एक्झाम्पल लिहितो. कसं आहे बघा ते 8th एक्झाम्पल y is equal to sin x raised to x आहे बरोबर ना. फंक्शन रेट टू फंक्शन जो अँगल आहे त्याला रेस टू एक्स आहे बरोबर ना. तर याला लॉग यूज करायचा नाही का. हे तुमची पॉवर पुढे येणार नाही. रेस टू पॉवर पुढे येणार नाही लॉग यूज केल्यानंतर. फक्त जर ह्या साइन याला स्क्वेअर असेल किंवा कम्प्लीट ब्रॅकेटला रेस टू असेल तर तीच पॉवर पुढे येते. तर ह्याच टाईपच्या फंक्शनला कसं करायचं सी. तर पहिले डायरेक्ट डिफरन्शिएट घ्या. डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं. वायचं डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by 1 by y 1 upon y dy by dx is equal to बघा साइन x रेस टू x आहे ना. म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह काय दॅट इज cos x रेस टू x
इंटू हा कंपोज फंक्शन दॅटफोर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स आहे. कळलं? हा साइन एक्स रेस टू एक्स आहे म्हणजे साइन एक्स रेस टू एक्स आहे. तर थांबा 5 मिनिट. माझा पप्पा शेटला करतात. बाय बाय. मी चालले. हा ठीक. माझं टोन दिसतंय का? नाही दिसत. चिठ्ठी पॅन्ट घालत नाही बोंगली. कॉस एक्स रेस टू एक्स आहे आणि ते एक्स रेस टू एक्स आहे कारण हा कंपोज फंक्शन आहे. ओके. आणि हे कंपोज फंक्शन असल्यामुळे त्याला डेरिव्हेटिव्ह परत घ्यायचा. तर या टाईप आता परत कसं करायचं बघा. या टाईपचे एक्झाम्पल काय घ्यायचं. ह्या एक्स रेस टू एक्सला काय करू आपण एक वेगळा क्वांटिटी मानू. म्हणजे समजा लेट यू इज इक्वल टू याचा फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं ना. आपण याचं तर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता फक्त याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला. या टाईपच्या याचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेतो. मग मी काय म्हणतो यू इज इक्वल टू लेट यू इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आहे. बरोबर. therefore टेकिंग आता ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण अगोदर सॉल्व्ह केले फंक्शन रेस टू फंक्शनचे. म्हणजेच काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड याला इक्वेशन नंबर द्या 1. therefore u चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय u कारण कंपोजिट फंक्शन आहे ते आणि इनटू du बाय dx y सारखंच इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स म्हणजे काय सॉरी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आहे ना. डिफरन्शिएट नाही घ्यायचं. टेकिंग लॉग म्हणजे काय आहे तुमचा वरला लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स आहे. ओके. लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स आहे. आता पुढे हा एक्स रेस टू जी पॉवर आहे ती पुढे येईल आता. अंडरस्टूड. therefore log of u is equal to x raised to log x बनेल. therefore आता कारण याला लॉगला याला अटॅच करून काहीच नाही ना. तो ही पॉवर जी आहे ती पुढे येईल. याच्यामध्ये डायरेक्ट पॉवर येणार नाही बघा. याच्यामध्ये तुम्ही लॉग घेऊन ही पॉवर फक्त लॉग घेतला. याला लॉग घेतल्यानंतर हा एक्स रेस टू एक्स असल्यामुळे त्याला कम्प्लीट या ब्रॅकेट जसे ब्रॅकेटला रेस टू हे होते हे एक्स होता त्यामुळे तो एक्स पुढे आला. एका अँगलला एक्स रेस टू येतो पण अँगल आपण आता बाजूला घेतला. मग ह्याच ब्रॅकेटला ह्याच टर्मला म्हणजे एक्सला रेस टू एक्स त्यामुळे तो एक्स पुढे घेता येतो आपल्याला. therefore आता टेकिंग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 by u into du by dx that is du by dx is equal to हा काय x into log x u into v first function as it is into derivative of second function log x 1 by x plus log x as it is into derivative of x is 1. x कट झाला. therefore du by dx काय बनला u into हा u कडे मल्टिप्लाय केला u into 1 प्लस लॉग एक्स. पण u काय तुमचा du बाय dx इज इक्वल टू u काय u एक्स रेस टू एक्स आहे इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. पण हा एक्स रेस टू एक्स आता हे मी रब करतो. हा डी वाय बाय डी एक्स एक्स रेस टू एक्स हा यू काय तुमचा यू काय एक्स रेस टू एक्स. therefore डी हा यू काय तुमचा एक्स रेस टू हा यू काय एक्स रेस टू एक्स दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय तुमचं इज इक्वल टू ह्या यू ला रिप्लेस केला मी डी एक्स रेस टू एक्स अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय माझा आन्सर हे वाला दॅट इज एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. याला इक्वेशन नंबर द्या 2. मग हे डी एक्स रेस टू एक्स अपॉन डी एक्स रेस टू एक्स अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू काय एक्स रेस टू एक्स दॅट इज 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. मग हीच व्हॅल्यू इक्वेशन पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं बसेल therefore 1 अपॉन y आहे ना इथे लॉग घेतला नाही ना आपण मग त्यामुळे 1 बाय y नाही येता सॉरी लॉग घेतलेला नाही आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केलं. therefore dy बाय dx इज इक्वल टू
कॉस एक्स रेस टू एक्स आणि ही काय इंटू आहे ना, इंटू एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज. माझं कम्प्लीट आन्सर. ओके. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर आपला 1 कंप्लीट आला. ओके. यामध्ये आपण बघितलं की मॅक्सिमम एक्झाम्पल हे लॉगचे होते. डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह लॉग घेऊन डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता या टाईपचे एक्झाम्पल सिंपल होते. फक्त ज्यावेळेस लॉगचे तुम्ही ब्रॅकेट ओपन करता त्यावेळेस मायनस साईन प्लस कशी होती किंवा प्लसची मायनस कशी होती हे लक्षात ठेवायचं किंवा बी केअरफुल वाईल सॉल्विंग द एक्झाम्पल. सेकंड, हे वाले आता जो एक्झाम्पल लास्टवाला एक्झाम्पल फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर, किंवा याच्यामध्ये काळजी घ्यायची की जर समजा कंप्लीट ब्रॅकेटला असेल रेस टू तरच लॉग घ्या, तरच तो पुढे येतो. अदरवाईज जर ह्या अँगललाच रेस टू असेल तर घेऊ नका. त्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा, मग नंतर सेपरेट टर्म यूज करून त्याला डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर तुम्ही इक्वेशन देऊन त्याला ॲड करा, म्हणजे फायनल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त लेंथी असल्यामुळे प्लस मायनस ब्रॅकेट ओपन करताना थोडी काळजी घ्या. थँक्यू.